काल दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी आमची रात्रगस्त होती. त्याचबरोबर पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे पथक आहे, त्यांचे API आणि त्यांचे पथक यांनी सुद्धा आम्हाला माहिती दिली. पोलीस ठाणे अंबाझरीच्या हद्दीमधील गोकुळपेठ मार्केट आहे, त्याच्या परिसरामध्ये दी विलेज कॅफे नावाचं एक हुक्का पार्लर सुरू असून त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाचा वापर करून ग्राहकांना हुक्का पुरवण्यात येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर अंबाझरीचे आम्ही स्वतः, आमचे नाईट अधिकारी, त्याचबरोबर आमचे DB पथक आणि झोन 2 पथकाचे API सोनटक्के आणि त्यांचं पूर्ण पथक आम्ही एकत्र रेड कारवाई केली. त्या रेड कारवाईमध्ये आम्हाला त्या ठिकाणी तंबाखूजन्य हुक्का 3 पॉट लावून ग्राहकांना पुरवण्यात असल्याचे आणि ग्राहक त्याचा वापर करत असल्याचे मिळून आले. रात्री 11:15 ते 11:30च्या दरम्यान सदरची कारवाई आम्ही केली. त्यामध्ये आम्ही एकूण 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाणे अपराध नंबर 44/24 कलम 4A 21A कोटपा ॲक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. ते 4 आरोपींचे त्यापैकी 2 मालक आहेत आणि एक मॅनेजर आणि एक सप्लाय करणारा. मालकाचे नाव आहे गणेश सुरेश लालवानी, वय 29 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 28 खामला शिंदे हायस्कूल जवळ. आणि दुसरा एक मालक आहे, त्याचा पार्टनर प्रवीण माणिक विनोद, वय 24 वर्ष, राहणार आंबेडकर वार्ड समाज मंदिर जवळ, राहणार जुनी पोलीस चौकी पोलीस ठाणे सदर. आणि जो मॅनेजर आहे त्याचं नाव आहे विकी दिलीप साधवानी, राहणार सदर न्यू मंगळवारी कॉलनीजवळ. आणि जो सप्लायर आहे त्याचं नाव आहे आयुष प्रवीण गेडाम, वय 20 वर्ष, राहणार सदर. अशा प्रकारे ह्या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत. सदरच्या याच्यामध्ये 3 पॉट, त्याबरोबर त्याच्या सप्लाय करणारे नळी आणि जो टोबॅकोजन्य जो हुक्का होता, अशा प्रकारचा आम्ही 4090 रुपयाचा एकूण मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि CA ला तपासणी करण्यासाठी पाठवून पुढील कारवाई करत आहोत.